पुणे हिट एंड रन मामले के बाद अब नागपुर में फरवरी महीने में हुए रामझूला हिट एंड रन मामला भी चर्चा में है। इस घटना में 2 युवकों की मौत हो गई थी, लेकिन मर्सिडीज कार चला रही महिला अभी तक गिरफ्तार नहीं हो पाई है। इस पर राज्य के पूर्व मंत्री अनिल देशमुख ने पुलिस पर आरोपी को बचाने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि वरिष्ठों के आदेश पर पुलिस ने आरोपी पर तत्काल कार्रवाई नहीं की। कसं आहे की नागपूरमध्ये रामझुला येथे जो 25 फेब्रुवारी म्हणजे जवळजवळ 100 दिवस त्या घटनेला झालेत, जो ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये ज्या पद्धतीनं 2 जणांचा तिथे मृत्युमुखी पडलेत त्या ॲक्सिडेंटमध्ये, त्या 2 तरुणी जेव्हा लक्षात आलं की त्या दारू पिऊन आहेत, तर त्यांचं ब्रीथ ॲनालायझरद्वारे त्यांचं टेस्टिंग करायला पाहिजे होतं. ते करण्यात आलं नाही. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवायला पाहिजे होती, पण ती फॉरेन्सिक टीमसुद्धा त्या ठिकाणी बोलवली नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की गाडी जी आहे ती सुप्रतनाम्यावर सोडायला पाहिजे. ती गाडी सुप्रतनाम्यावर त्या पहिलेच गाडी अशी सोडून दिली. ॲक्सिडेंट झाल्यानंतर लगेच पोलिसांनी जर त्या दोन्ही युवतींना जर पोलीस स्टेशनने नेलं असतं, तिथून जर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, तिथं जर त्यांचं सॅम्पल घेतलं असतं, लगेच त्यांचं सॅम्पल घेता आलं असतं. त्यामुळे त्यांचं ब्लड सॅम्पल घ्यायलासुद्धा उशीर लावला. त्याच्यामुळे त्यांचे जे 2 व्यक्ती त्यामध्ये जे मृत्युमुखी पावलेत ते मधल्या काळामध्ये माझ्याकडे आले होते. मी आज त्यांच्या घरी जाऊन त्यांचं भेटणार आहोत आणि भेटून या पद्धतीनं अजूनसुद्धा त्यांना सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर ज्यांनी हे कृत्य केलं, ज्यांच्यातून हा ॲक्सिडेंट झाला आणि तेही दारू पिऊन झाला, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी त्या परिवाराची आणि त्यांच्या सर्व लोकांची इच्छा आहे.